नमस्कार मित्रांनो. कर्क राशी आणि त्यांच्याकरता अनुरूप असं करिअर कोणतं असेल? त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये असे कोणते ग्रहयोग आहेत किंवा अशा कोणते ग्रह आहेत, की जे करिअर करता कर्क राशीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण असतात? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण कर्क राशीबद्दल थोडीशी माहिती घेऊ. त्यानुसार तुम्हाला त्यांचं करिअर कशा प्रकारचं असेल या संदर्भातली कल्पना निश्चित येईल. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. कर्क राशीबद्दल खास महत्त्वपूर्ण गुणधर्म म्हणजे ही जी रास आहे ही संपूर्णपणे स्त्री तत्वाची रास आहे. म्हणजे उत्तम गृहिणीची रास अशा प्रकारे आपण कर्क राशीचं वर्णन करू शकतो. साधारणतः कर्क रास जरी एखाद्या पुरुषाची जरी तुम्ही पाहिलीत, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भावनाशीलता किंवा एखाद्याबद्दलचं प्रेम वगैरे जो म्हणतो किंवा कुटुंबाबद्दलचं प्रेम किंवा कुटुंबाबद्दलची आत्मीयता ही त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसून येतोय. आणि एखाद्या स्त्रीची समजा कर्क रास असेल तर त्यांच्यामध्ये हे जे भाव आहेत ते बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. कर्क रास आहे ती बेसिकली इमोशनल आहे. यांच्यामध्ये इमोशन किंवा भावनेला महत्त्व सर्वात जास्त आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीबद्दल सांगायचं झालं तर या राशीमध्ये जवळ-जवळ 3 नक्षत्र येतात. म्हणजे प्रत्येक राशीमध्ये 3च नक्षत्र येतात. पहिलं आहे पुनर्वसू, दुसरं पुष्य आणि तिसरं आश्लेषा. पुनर्वसू आणि पुष्य हे जे दोन्ही नक्षत्र आहेत ही देवगणी नक्षत्र आहेत आणि आश्लेषा जरी राक्षसगणी असलं तरी इतर जे राक्षसगणी नक्षत्र आहेत त्यांची जर का तुम्ही तुलना केली तर त्यांच्यामध्ये राक्षसगणी असण्याचा जो स्वभाव असतो, राक्षसगणी नक्षत्राचा जो स्वभाव असतो तो बराचसा कमी असतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर बऱ्याच प्रमाणात ही जी रास आहे ही साधारण यांच्यामध्ये जे इमोशनल जो पणा असतो किंवा जो खरेपणा असतो, तो ट्रान्सपरन्सी असते, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची जी गोष्ट असते ती यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे असते आणि सरळ मार्गी असतात, नाकासमोर चालणारे असतात. आउट ऑफ द वे गोष्टी करणं किंवा एखाद्याला फसवून एखादी गोष्ट करणं, हा भाग कर्क राशीमध्ये सहसा दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्यावरती किंवा वाणीवरती यांचं चांगलं नियंत्रण असतं. कोणाबरोबर कसं बोलायचं, किती बोलायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मुद्द्यावरती कित्येक वेळ बोलण्याची क्षमता यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भावनेने जोडली जाणारी ही रास आहे. यांच्यावर खास करून यांच्या आईचा जो इम्पॅक्ट असतो तो जबरदस्त असतो. घराण्याचा जो इम्पॅक्ट असतो तो जबरदस्त असतो. त्यामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या साधारणतः घरातल्या संस्कारामध्ये वाढलेल्या असतात आणि निसर्गातच ही जी रास आहे किंवा या राशीच्या तुम्ही व्यक्ती बघितल्या तर सुंदर असतात. सौंदर्याचं लेणं ह्यांना लाभलेलं असतं आणि लोभसवाणं सौंदर्य असं खूप तिखट वगैरे सौंदर्य नसतं. मुळातच ही रास आहे सुंदर आहे आणि संस्कारित अशा प्रकारची रास आहे. जुन्या चालीरीती मानणारी ही रास आहे. तसं पाहिलं तर ही रास जरी तुम्हाला स्त्री तत्वाची जाणवत असली तरी पण काम करण्याची धमक यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची असते. कष्ट करण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या व्यक्ती घराच्या बाहेरपेक्षा घरामध्ये जास्त रमतात. घरातल्या कुटुंबामध्ये जास्त रमतात. अर्थात घराच्या बाहेर सुद्धा मर्दुमकी गाजवतात. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, करिअरच्या संदर्भात जो आपण विचार करतो आहे, तर साधारणतः एक बॉटम लाईन यांच्याबद्दल सांगता येईल. ती म्हणजे आजकालच्या जगामध्ये आपण पाहतो, की आपला जो स्वभाव आहे किंवा आपल्या ज्या आवडी आहेत, तर आवडी-निवडी आहेत किंवा आपली जी स्वप्न आहेत, तशाच प्रकारचं समजा तुमचं करिअर असेल, तर त्या करिअरमध्ये माणूस बऱ्याच प्रमाणात पुढे जातो. परंतु ही जी गोष्ट आहे, ही कर्क राशीला तेवढीशी बरोबर होत नाही. कारण कर्क राशी ही जी आहे, ही ज्या वेळेस करिअर करते त्यामागे एकच त्यांचं काम असतं, की आपण जे काही करिअर करू, आपण जे काही कामधंदा करू, त्याच्यामधून काहीतरी लाभ मिळायला हवा, की जो लाभ आपण घरच्या व्यक्तींसाठी किंवा घरासाठी तो खर्च करू शकतो. कारण यांचा जो संपूर्ण जो आनंद असतो, जे सुख असतं, ते घरातल्या व्यक्तींमध्ये असतं. आणि त्यामुळेच बहुधा ही जी रास आहे, हे कुठल्या प्रकारचं काम असेल, कशा प्रकारचं काम असेल, ते आपल्या आवडीचं असेल की नसेल, याच्यापेक्षा काम आहे ना, मग त्याच्यातून आपल्याला लाभ मिळतो ना, ही गोष्ट यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या राशी आहेत, म्हणजे ही कर्क रास आहे, प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे त्याचा लाभ घ्यायचा हे यांना उत्तम प्रकारे ठाऊक असतं. आणि यामुळेच ही जी रास आहे ती थोडीशी स्पेशल असते. आता लक्षात घ्या, आपण करिअरच्या संदर्भात विचार करतो आहे, तर साधारणतः तुम्हाला कळलं असेल की यांचा स्वभाव नेमका कशा प्रकारचा असतो आणि तशाच प्रकारचं समजा करिअर यांना मिळालं तर अर्थातच त्याच्यामध्ये फार पुढे जाऊ शकतात. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ केअरशी रिलेटेड ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, हॉस्पिटॅलिटी आहे किंवा नर्सिंग स्टाफ आहे, त्याच्यामध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या व्यक्ती म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती असतात, त्या सहजपणे त्याच्यामध्ये स्थिरावतात. त्याचप्रमाणे ह्युमन रिसोर्सेस आहे, एज्युकेशन आहे, टीचिंगशी संबंधित आहे, अशा सुद्धा क्षेत्रामध्ये ह्या व्यक्ती सहजपणे सामावतात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बोलण्याचा संदर्भ जास्त आहे, मार्केटिंगचा फील्ड आहे, एज्युकेशन आहे, फायनान्स आहे, त्या ठिकाणी सुद्धा या ज्या व्यक्ती असतात म्हणजे याच्याशी समर्पित अशी जी क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्ती असतात त्या अतिशय व्यवस्थितपणे
व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात. ऑफिसची कामं सुद्धा अगदी व्यवस्थितपणे करू शकतात. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी कमिशनचा संदर्भ आहे किंवा ज्या ठिकाणी जास्त मेहनत आहे, अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी घरापासून लांब जाणं राहणं आहे, ते क्षेत्र किंवा तशा प्रकारचे जॉब हे सहसा कर्क राशीच्या व्यक्तींना आवडत नाही. अर्थात आल्यावरती ते करतातही, परंतु ते त्यांच्या थोडंसं मनाविरुद्ध असतं. परंतु जो सुरुवातीला हे सांगितलं मी ज्या राशीबद्दलचं, की यांच्याकरता थोडासा लाभ हा महत्वाचा असतो, की जो ते घरच्यांसाठी उपयोगात आणू शकतात. तशा प्रकारचं काय असेल ते नक्की करतील. पण ही जी क्षेत्र असतात, ही क्षेत्र यांच्या नक्कीच आवडीची आहेत किंवा या क्षेत्रामध्ये ते संपूर्णपणे डेडिकेशनने किंवा समर्पणाने काम करू शकतात. आता इथे महत्वाची गोष्ट एक राहिली आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, की आपली रास तर एक असते, परंतु आपल्या आवडी-निवडीनुसार आपल्याला करियर मिळत नाही. म्हणजे आपली आवड एक असते आणि करियर काय आपण भलतंच करत असतो. तर त्याकरता अशा कुठले ग्रहयोग आहेत, की जे तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या राशीनुसार महत्त्वाचे ठरतात तुम्हाला आवडणाऱ्या करियरसाठी? कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला आहे मंगळ आणि दुसरा आहे गुरु. मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे. तो समजा स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत असेल म्हणजे मंगळ हा ग्रह मेष राशीमध्ये असेल, वृश्चिक राशीमध्ये असेल किंवा मकर राशीमध्ये असेल किंवा गुरुबद्दल सांगायचं झालं, तर गुरु जो ग्रह आहे तो कर्क राशीमध्ये, धनु राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये असेल, तर आता जे आपण करियर सांगितलं या म्हणजे ह्यापैकी कुठलाही योग असेल म्हणजे जे ग्रह सांगितले ते कुठल्याही राशीमध्ये असेल, जे सांगितलेल्या राशीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकता. त्याचप्रमाणे या राशीमध्ये मंगळ आणि गुरुची युती असेल, तर तो राजयोगकारक आहे असं समजून चला. मग तुम्ही करिअरमध्ये खूप मोठी उंची गाठू शकाल. याचप्रमाणे तुमच्याकडे कुंडली असणं गरजेचं आहे. आता जो सांगतो योग त्याकरता. तुमच्या राशीचा जो लग्नेश आहे, हा लग्नेश समजा चतुर्थात असेल किंवा लग्नेश भाग्यात असेल, चतुर्थेश लग्नात असेल, भाग्येश लग्नात असेल किंवा लग्नेश, चतुर्थेश, भाग्येश या तिघांची युती असेल किंवा त्रिकोणी योग असेल किंवा या तिघांपैकी 2 ग्रहांची युती किंवा त्रिकोणी योग असेल, तरी सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती असतात, ह्या जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या करिअरमध्ये तुम्ही मोठी उंची गाठू शकाल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता याच्या विपरीत काही योग असतील म्हणजे आता जे मी तुम्हाला योग सांगितले मंगळ, गुरु किंवा त्यांच्या राशी किंवा लग्न, चतुर्थेश, भाग्येश मग त्यांचे एकमेकांशी असणारे योग, याच्या विपरीत समजा यापैकी कुठलाच योग नसेल, तर मग तुमचं जे आवड आहे किंवा तुमची जी रास आहे त्याच्या विपरीत तुम्हाला कार्यक्षेत्र मिळतं. ते कोणत्या प्रकारचं असेल, तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे, ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण कुंडलीमध्ये बाकीचे जे ग्रह आहेत, हे कशा प्रकारचे योग बनवतात. लक्षात घ्या, कुठलाच माणूस कामाव्यतिरिक्त राहू शकत नाही किंवा राहतही नाही. त्याच्याकरता कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काम हे असतं. कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत, ते त्या प्रकारचं कुठल्या प्रकारचं काम असेल, त्या संदर्भात योग्य निर्देश करू शकतात. तर मित्रांनो, हे होतं कर्क रास आणि त्यांचं करिअर या संदर्भातली जे माहिती आहे, की जे तुम्हाला माहीत असायला हवी किंवा कोणते ग्रह किंवा कोणते तुमच्या पत्रिकेमधले कोणते कारकेचे आहेत, हे सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात, त्या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.